योग्य ते सेटअप आल्यावरच आपण एंट्री मारतो का आधीच मारतो, स्टॉप लॉस लावतो का नाही. आता माझ्याही बाबतीत सांगतो तुम्हाला, सुरुवातीला मी स्टॉप लॉस लावत नव्हतो, कारण की मी पण 1 महिना असं 20 दिवस प्रॉफिट केलेलं आहे, ते बी 10,000च्या वरच. कारण की मला ओव्हर कॉन्फिडन्स होता, माझ्या स्वतःला ओव्हर कॉन्फिडन्स होता की मी ट्रेडिंग माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे म्हणत होतो. तसं नाही, माझं सगळं जेव्हा वाईपआउट बॅलन्स गेलं तेव्हा मला कळालं की कोणतीही गोष्ट करत असताना त्याचा अभ्यास संपूर्ण असला पाहिजे आपल्याकडे. तरी मित्रांनो, तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर एक चांगला सेटअप बनवू द्या तुमच्या ह्याच्यातून, तुमच्या इंडिकेटरमधून एक चांगला सेटअप बनवून द्या, मगच ट्रेड करा. माझं एवढंच सांगणं आहे की फक्त स्टॉप लॉस लावा. स्टॉप लॉस भले 5-10 हिट होऊ द्या, एकदा चांगला मिळू द्या, पण स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, नुसता ट्रेडिंग करू नका. जे काय आपल्याला भेटत आहे त्याच्यात खुशीत राहा, मस्त जगा. मी एवढंही का सांगतो कारण की मला अनुभव आहे जास्त, कारण की मी त्याच्यातून आलेलो आहे. आता माझं एक दिवसाचं मी 30,000 रुपये लावतो, 60,000 रुपये मला आपल्या एक्सपायरीमध्ये भेटले होते. मी थांबलो नाही त्या 60,000, अजून भेटायला पाहिजे. ओव्हर होईल माझं. 60,000 डबल झाले तरी बी नको आहे मला, 5x पाहिजे, 10x पाहिजे. अरे मार्केट आहे ते, काय हे नाही. जसं त्या मार्केटनं म्हणाल तसं चालायला पाहिजे, आपल्या ह्याच्यावर मार्केट चालत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला एवढी कळकळीची विनंती करतो की तुम्ही ट्रेडिंग करत असाल, ज्यांनी कोणी ट्रेडिंग करत असाल त्यांनी स्टॉप लॉस लावूनच करावे ट्रेडिंग. जरी हिट होऊ द्या, हिट झाल्यानंतर ट्रेडिंग करू नका, नवीन प्रेशर असाल तर. एवढंच माझं सांगणं आहे. मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का, ट्रेडिंग करा, योग्य इंडिकेटर आहे का बघा, योग्य स्ट्रॅटर्जी आहे का बघा, योग्य लेवल आहे का बघा, तरच ट्रेडिंग करा. उठलं की सुटलं, हां पैसा आहे, बटन दाबलं की पैसा वर जातो, लगेच पैसा आपल्या अकाउंटला येतो, असं नाही आहे. मला सुरुवातीला असंच झालं.